पाहू शकतात या ठिकाणी सर्व दिग्गज गाडा मालक मोहिल शेठ पण आहेत, अरुण शेठ पण आहेत, मुलाखतवाले पण आहेत आणि काव्या पण आहेत इथं आणि सर्जा पण आहे इथं. बघूया आता कुणाची मुलाखत कशी करते. आणि चाचा पण आहेत तिथं. तुला पण दाखवू का रे? टाईपमध्येच घेऊ थोडासा, त्यांची चालून द्या बोले. हॅलो हॅलो कुठं आला? बघूया काय निकाल झालाय. अरे बोला कोणतरी. मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी मोठा लखन गटपास झाला. त्यानंतर आता छोट्या लखनला न्यायला लावलेला आहे. थोडीशी आपण बाईट घेण्याचा प्रयत्न करू. दादा नमस्कार. काय बोला कितीमध्ये पालाला लखन? लखन 12 मध्ये. आता त्याचा छोटा भाऊ पालाला चाललेला, काय बोला त्याबद्दल? ते आता ह्याच्यावर आहे, हरण्यावर. कुठला? इकडनं साईडचं आहे. हां काय अजून ना देवा वगैरे आपला सॉरी आता आमच्या गावाचं आहे. हां काय आज नियोजन कसं काय कोणी बसवलं, काय आला नियोजन काय 8-10 दिवस आधी झालेलं. कुणाच्या इथं बैल उतरला आपला? बैल सचिन शेटकर. कसं काय झालं व्यवस्थापन, कधी आले तुम्ही? आम्ही आलो 6 तारखेला संध्याकाळी. हां म्हणजे आराम भेटला बैलाला. हो आराम. आणखी मैदानाविषयीच काय अपडेट द्याल? मैदान भारी आहे पळायला. मित्रांनो यांच्यासाठी काय मुंबई काय नवीन नाही, पण 3 फेऱ्यासाठी नवीन आहे त्यांच्यासाठी. बैल मुंबईमध्ये बी पळायला 2 वर्ष. आणि मित्रांनो मुंबईमध्ये 3 फेऱ्याला नव्हता पळाला ना, पण नाही 3 फेऱ्या नाही, पहिल्यांदाच पळाला. कशी गती लागली? चांगली घेतली लागली. आता छोट्या लखनचं काय नियोजन केलंय? छोट्या लखन आता जाणार आहे 46 मध्ये. पण हे चेहरापट्टी सेम आहे का त्यांची? चांगली. पण ना आज जशी तुम्ही गाडी ठेवली तशी आज टॉपचं नियोजन बसवला तुम्ही. काय झालं नियोजन, कुणी कोणाला फोन केला काय? नाही काय असंच बोलणं झालं होतं मैदानात. एक दिवस आम्ही रिट्रे धरणला पळवली ती गाडी, त्या विषयावरच पैरा केला. कळल्याने मी पळली ती गाडी, कळल्याने फायनल केलं. आज बऱ्याच जणांची इच्छा आहेत, ज्याप्रमाणे मागे मैदान झालं त्याचप्रमाणे यावेळेस देखील काहीतरी बक्षीस जाईल वाटतं घरी, काय बघू आता काय होते. नशिबाचा केलं. सर्जेराव जे आलेत का? नाही शेट नाही. हां हां चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असेल दोन्ही नंदींना.